अंजनगाव सुर्जी या ठिकाणी 1100 बांगलादेशी रोहिंग्याले दाखले दिल्या गेल्याचा ट्विट किरीट सोमय्या यानं टाकले. त्यापासून प्रशासकीय व्यवस्थेवर भल्लाच ताण आला. जिकडे तिकडे निरा याच गोष्टी चर्चा चालू आहे. किरीट सोमय्या यानं या केलेल्या विधानाबद्दल सर्वत्र म्हणजे सारी चौकशी चालू आहे. मोठे मोठे अधिकारी लोक आणि म्हणते एसडीओच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली. पण सध्या एक बातमी अशी येऊन राहिली मला प्राप्त झालेल्या शेड्यूलनुसार किरीट सोमय्या मधलं 13 तारीखले 10 वाजता अंजनगाव सुर्जीले त्याच्यानं या प्रकरणाले एक वेगळंच वळण लागल्याच्यानं सर्वत्र चर्चेचा माहोल सध्या बयकलाय. या कारणावर जिकडे तिकडे सर्वत्र या गोष्टीची चर्चा चालू आहे. पण किरीट सोमय्या याचा होणारा जो अंजनगाव दौरा आहे याच्याबद्दल बाबतकीनी कमालीची गुप्तता पाळण्यात आलो आहे. मग काल या विषयावर मी तिथच्या स्थानिक तहसीलदार मॅडमची प्रतिक्रिया घेतली. मॅडमने सांगितलं बा असं तर काहीच नाही आहे म्हणे, आम्ही जो कोणता दाखला देतो म्हणजे प्रमाणपत्र सारे कागदपत्राची पूर्तता करतो. पण आता त्यातल्या त्यात उद्या म्हणजे 13 तारीखला जो किरीट सोमय्या याचा जो दौरा होता या दौऱ्याले अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. एकीकडे किरीट सोमय्या याच्या ज्यानं जे ट्विट केलं त्या ट्विटात जर समजा 1 आणि 2% जरी सत्यता असेल तर हे गोष्ट भल्ली मोठी डोसकेदुखी ठरू शकते. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून म्हणजे CID लेवल झाले किंवा जिल्हास्तरीय गुप्तचर यंत्रणा हे कामी लागली आहे. याबाबत भाजपचे मेळघाट केवलराम काळे याचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेऊ. त्याची काय मागणी आहे ते पहा. तर माझ्यासोबत मेळघाटचे लोकप्रिय आमदार केवलरामजी काळे सर आहेत. सर, अंजनगावातली बातमी राजो ते किरीट सोमय्या साहेबांनी ट्विट केलं म्हणते आणि 1100 रोहिंग्याले म्हणते त्या ठिकाणी दिला गेला दाखला. हे तर राजो डोसकेदुखीचा राजो भारतासाठी आणि भारताच्या सुरक्षेसाठी. काय म्हणणं आहे तुमचं सांगा बरं जराचं. अंजनगाव मध्ये बांगलादेशी नागरिक किरीट सोमय्या यांचे वक्तव्य आहे आणि खरोखर समजा हे सत्य असेल तर हे भारतीय देशासाठी फार चिंताजनक आहे. आणि खरोखर जे रोहिंग्या जर आपल्या महाराष्ट्रात आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जर आले तर फार गंभीरजनक म्हणजे चिंताजनक भाव आहे. आणि जर हे आढळले तर याच्यावर जे कोणी नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तर भैया आता मला एक सांगा, हे तर जो मॅटर लयच मोठं डोसकेदुखीच आहे ना, तर प्रशासकीय यंत्रणेला तुमची कोणती विनंती आहे बा. प्रशासन अधिकाऱ्यांना हेच विनंती आहे की त्यांच्यावर खरोखर रोहिंग्यावर आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. भैया आज मी त्या अंजनगावला गेलतो त्या ठिकाणी CID बी आलती ना, तर तुम्हाला असं वाटतं का या साऱ्या प्रकरणाची SIT चौकशी व्हा म्हणून. बिलकुल असं खरोखर जे प्रकरण असेल तर SIT चौकशी झाली पाहिजे आणि त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे.